यूएस की गेंद, समीर कुलकर्णी उस गेंद को क्रॉस बैटर स्ट्रोक लगाना चाहते थे, लेकिन गेंद सीधे विकेट कीपर के हाथ में। शशि वैस का सामना करेंगे समीर कुलकर्णी। आगे बढ़ते हुए, लेकिन फिर भी अपने लाइन और लेंथ को चेंज करते हुए शशि वैस की एक और डॉट बॉल, यानी कि 2 डॉट बॉल से इस ओवर का आगाज किया जाता है। शशि वैस की गेंद और क्लीन बोल्ड। बल्लेबाज कुछ समझ पाते इसके पहले गेंद ने काम कर दिया और गिल्लियां बिखेर कर रख दी। इस तरह से विजय वॉरियर्स को लगने वाला यह पहला झटका 0 for 1। हालांकि शशि वैस जिस ढंग से चतुराई भरी गेंदें कर रहे हैं, बल्लेबाज समझ नहीं पाए। बल्लेबाज के पास कोई जवाब ही नहीं था उस गेंद का और क्लीन बॉल्ड होकर वापस। एक सफलता हासिल करने के बाद अब तक कोई रन नहीं गया और एक विकेट अपने खाते में। कुणाल पांडे, नए बल्लेबाज कुणाल पांडे। शशि व्यास की गेंद ऑफ स्टंप के बाहर और पॉइंट रीजन में उस गेंद को निकाल दिया 4 रन के लिए। जैसे मौका ताड़ा, ऑफ स्टंप के बाहर की गेंद बड़े आसानी के साथ उस गेंद को प्लेस कर दिया फील्डर के सर के ऊपर से 4 रन के लिए। कुणाल पहले गेंद पर अपना इरादा स्पष्ट रूप से जाहिर कर चुके हैं। शशि व्यास एक सफलता ले चुके हैं, लेकिन सामने कुणाल पांडे। काफी अच्छी गेंद और इस गेंद को रन लेना चाहते थे, लेकिन तीसरे अंपायर की तरफ रोक किया गया है। जिस ढंग से गेंद को उठाया, पिकअप किया और थ्रो दिया सीधा से स्टंप पर, तीसरे अंपायर की तरफ रुक किया गया है। देखना है तीसरे अंपायर का यहां पर क्या निर्णय आता है, क्योंकि जिस ढंग से गेंदबाजी कर रहे हैं और फील्डर्स भी बखूबी ढंग से साथ निभाते हुए गेंदबाजों का। आप रिप्ले में देख पा रहे हो यू टी आउट। विजय वॉरियर्स की टीम को लगने वाला यह दूसरा झटका, जिस ढंग से गेंद को फीड कर लिया गया और बड़े तेजी के साथ स्टंप पर दे मारा गया। दूसरे क्षति का यह पतन, दूसरे विकेट का यह पतन हो रहा है महज 4 रन के स्कोर पर। यानी कि किस ढंग से तेज तर्रार फील्डिंग यहां शिव तीर्थ मैदान पर देखने को मिल रही है। अब राहुल शर्मा, एक बहुत बड़ा नाम, अब बल्लेबाजी करने के लिए क्रीज पर पहुंच रहे हैं। पहले ही ओवर में 2 करारे झटके विजय वॉरियर्स की टीम को पहले ही लग चुके हैं। शशि वैस, सामने कुणाल पांडे और एक सफलता। कुणाल पांडे भी उस गेंद को क्रॉस बैटर स्ट्रोक लगाने के चक्कर में तीसरी विकेट एक पहले ही ओवर में
यानी कि आप समझ सकते हो, महज 4 रन के स्कोर पर 3 विकेट्स का पतन। आप रिप्ले में देख रहे थे कि किस ढंग से शशि व्यास ने अपने लाइन और लेंथ, टाइट लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी की और 1 रन आउट की और 2 सफलता अपने नाम। मतलब विजय वॉरियर्स की टीम संकट के दायरे से अब गुजर रही है, ऐसा कहा तो कुछ कम नहीं होगा, क्योंकि 4 रन और 3 महत्वपूर्ण विकेट्स अब तक गंवा चुके हैं विजय वॉरियर्स की टीम। अब किशोर पाटिल नए बल्लेबाज और शिव पुरोहित के हाथ में गेंद दिख रही है। शिव पुरोहित भी जाने जाते हैं अपने तूफानी गेंदबाजी के बारे में। एक ऑलराउंडर प्लेयर शिव पुरोहित, जिस ढंग से करारे झटके यहां पर दिए हैं शशि व्यास ने, शिव पुरोहित का सामना करेंगे राहुल शर्मा। राहुल शर्मा ने उस गेंद को डिफेंसिव तरीके से खेल दिया, क्योंकि टारगेट पर यॉर्कर लेन की गेंद शिव पुरोहित द्वारा। शिव पुरोहित दूसरे ओवर की दूसरी गेंद लेकर सामने राहुल शर्मा ने उस गेंद को निकालेगा, प्रेस कर आउट। राहुल शर्मा आउट हो गए। थैंक यू डीजे। स्वीप के अंदाज में पीछे की ओर खेलने का प्रयास, लेकिन फील्डर पहले से तैनात कर रखा था शिव पुरोहित ने, क्योंकि जानते थे राहुल शर्मा इस लीग में काफी शानदार बल्लेबाजी कर रहे थे और उन्हें अगर आउट किया जाए तो ब्रेक 4 फॉर 4, 4 रन 4 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर यहां चल रहा है और 4 विकेट्स विजय वॉरियर्स की टीम अब तक गंवा चुकी है। शिव पुरोहित की गेंद, इस गेंद को निकाल दिया सीधा 4 रन के लिए। थैंक यू डीजे। जैसे ही कुलदीप शर्मा ने उस गेंद को लेग के ऊपर पिच होते देखा, बस मौका ताड़ा और गेंद को निकाल दिया 4 रन के लिए। काफी अच्छी गेंद, अपील उत्साह से ज्यादा और विश्वास से कम। विजय वॉरियर्स टीम 8 रन 4 विकेट के नुकसान पर। शिव पुरोहित की गेंद, उस गेंद को डिप स्क्वायर लेग क्षेत्र से निकाल दिया है और जब तक गेंद को फील्ड किया जाता और दिया जाता गेंदबाज के पास, तब तक एक आसान सा रन। इस 1 रन के साथ कुल स्कोर 9 रन 4 विकेट के नुकसान पर। अब दूसरे ओवर की आखिरी गेंद, इंप्रूवाइज स्ट्रोक, गेंद हवा में और यहां एक गलती। अगर कैच हो जाता तो सही माने में विजय वॉरियर्स की टीम पूरे खतरे में आ जाती, क्योंकि आधी टीम डगआउट में बैठ जाती। लेकिन कैच छूटने के बाद 1 रन बड़े आसानी के साथ पूरा हुआ। कुल स्कोर 10 रन 4 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति। अब पावर प्ले, अक्सर कहा जाता है कि पावर प्ले में बल्लेबाज का फायदा होता है, लेकिन यहाँ नुकसान काफी बड़ा हुआ है, क्योंकि 4 जो
आरंभिक बल्लेबाज है गवा चुका है विजय वॉरियर्स की टीम। जिस ढंग से शिव पुरोहित ने गेंदबाजी की, 1 ओवर 6 रन और 1 विकेट अपनी टीम के लिए। शिवम तिवारी के हाथ में यहां गेंद नजर आ रही है और शिवम तिवारी का सामना करेंगे किशोर पाटिल। ऑफ साइड में उस गेंद को पॉइंट रीजन में प्लेस कर दिया, 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए पलटना जरूर चाहते थे लेकिन अपने बढ़े हुए कदमों को वापस खींचना पड़ा क्रीज में। यह तीसरा ओवर चल रहा है और कुल स्कोर 11 रन 4 विकेट के नुकसान पर। शिवम तिवारी कट कर दिया इस गेंद को और फील्डर से भी गेंद मिस होकर जा रही है थर्ड बैंक क्षेत्र से 4 रन के लिए। इन 4 रनों के साथ विजय वॉरियर का स्कोर आगे की ओर बढ़ता हुआ 15 रन, जबकि तीसरा ओवर चल रहा है। शिवम तिवारी इस गेंद को लॉफ्ट कर दिया है और आउट। गेंद हवा में और फील्डर ने कोई गलती नहीं की। 15-5 विकेट, आधी टीम डगआउट में वापस आ गई है कुल 15 रन के निजी स्कोर पर, मतलब 15-5 विकेट के नुकसान पर। आप समझ सकते हो किस दौर से विजय वॉरियर्स की टीम गुजर रही है, क्योंकि जैसे एक के बाद एक करारे झटके यहां लग रहे हैं। 15 रन 5 विकेट के नुकसान पर यहां तीसरा ओवर चल रहा है और खासकर शिवम तिवारी ने भी, जो शिव पुरोहित ने किया, जो शशि व्यास ने किया, शिवम तिवारी भी 1 विकेट अपने इस ओवर में महज 3 गेंद डालते हुए 5 रन देकर 1 विकेट लेने में कामयाब हुए हैं। 15 रन 5 विकेट के नुकसान पर। प्रकाश शर्मा ने उस गेंद को खेल दिया मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट क्षेत्र पर गेंद को उठाया गया, उसके बीच 1 रन बड़े आसानी के साथ। हालांकि अब पूरे संकट से जूझ रही है विजय वॉरियर्स की टीम। शिवम तिवारी जबरदस्त गेंद को उठाकर मारा है और गेंद सीधी कवर बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। और होर्डिंग जो है भारद्वाज जी, इस होर्डिंग को मानवंदन देने वाला यह सिक्सर। कुल स्कोर 22 रन 5 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर के समाप्ति की 3 ओवर के समाप्ति के पश्चात विजय वॉरियर टीम का स्कोर 22 रन 5 विकेट के नुकसान पर। 22 for 5 after 3 overs. Kishore Patil is playing on 8, just facing 4 balls, and Prakash Sharma is also playing on 1 after facing 1 ball. Means we can say that अब गेंदबाजी की भागदौड़ फिर से एक बार शिव पुरोहित के हाथ में गेंद नजर आ रही हैं, जो कि पहले भी अपने पहले ओवर में एक सफलता अपने टीम के लिए दिला चुके हैं। सामने बल्लेबाज प्रकाश शर्मा, काफी अच्छी तेज तर्रार गेंद और बोल्ड। बल्लेबाज कुछ समझ पाते हैं, इसके पहले गेंद ने काम कर दिया और 6ठे विकेट का यहां पर पतन।
आप समझ सकते हैं कि 22 रन 6 विकेट के नुकसान पर चौथा ओवर यह चल रहा है और आधे आधे ओवर नहीं हुए और आधे से ज्यादा टीम डग आउट में वापस चली गई है। शिव पुरोहित के गेंदबाजी का सराहना करनी पड़ेगी जिस ढंग से गेंदबाजी कर रहे हैं। विनोद पांडे, यही तो खास बात है, एक अच्छे बल्लेबाजी की निशानी। विनोद पांडे ने बड़े आसानी के साथ उस गेंद को सामने की ओर तरफ खेलते हुए एक रन बड़े आसानी के साथ बना लिया। इस एक रन के साथ विजय वॉरियर्स टीम का स्कोर 23 रन 6 विकेट के नुकसान पर यहां चौथा ओवर चल रहा है और सफलतम गेंदबाज शिव पुरोहित। शिव पुरोहित की गेंद ऑफ साइड में पॉइंट रीजन में, जब तक के गेंद को फील्ड करते फील्डर और देते गेंदबाज के पास एक आसान सा रन। इस एक रन के साथ कुल स्कोर आगे बढ़कर पहुंच गया है 24 रनों पर। विनोद पांडे जबरदस्त तरीके से गेंद को कनेक्ट कर लिया और गेंद 6 रनों के लिए बाहर। जबरदस्त स्ट्रोक, जैसे गेंद को आपने पाले में पाया, बैट स्विंग और मिडल ऑफ द बैट इस गेंद को खेलते हुए 6 रनों के लिए भेज दिया। विजय वॉरियर्स टीम का स्कोर 30 रन 6 विकेट के नुकसान पर चौथे ओवर के अभी भी 2 गेंदें आना शेष। शिव पुरोहित और सामने विनोद पांडे। स्क्वायर लेग के पीछे खेल दिया इस गेंद को, 1 रन पूरा किया। हालांकि फील्डर मौजूद, दूसरे रन के लिए नहीं जाएंगे। इस 1 रन के साथ विजय वॉरियर्स टीम का स्कोर जा पहुंचा 31 रनों पर 6 विकेट के नुकसान पर। अब चौथे ओवर की आखिरी गेंद। शिव पुरोहित एक सफलतम गेंदबाज। किशोर पाटिल ने उस गेंद को मिड ऑन क्षेत्र में काफी तेज फील्डिंग और इसी के साथ चौथे ओव्हर की समाप्ती। आपण बघतोय ज्या पद्धतीने विजय वॉरियर्सचा संघ खेळतोय, फक्त 31 धावा त्यांच्या झाल्या आहेत आणि अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त फलंदाज हे डगआउट मध्ये 6 विकेट्स गेलेत। किशोर पाटील खेळतायत 6 चेंडूंचा सामना करत 9 धावांवर आणि विनोद पांडे खेळतायत 3 चेंडूंचा सामना करत 8 धावेवर। शिव पुरोहित यांचं गोलंदाजीचं जर पृथक्करण जर पाहिलं, 2 षटक 15 धावा देत 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलेत। म्हणजे आपण समजू शकतो कशा पद्धतीची गोलंदाजी शिव पुरोहित यांनी केलेली। आता शिवम तिवारी यांच्या हातात चेंडू आहे, त्याने देखील एक विकेट एक गडी आपल्या संघाला बाद करण्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। आणि समोर असतील विनोद पांडे। अतिशय सुंदर चेंडू लागतोय सरळ ध्येयष्टीवर, धाव मात्र मिळत नाहीये। खरं म्हणजे तर पाहिलं तर शिवम तिवारी एक चांगले गोलंदाज आणि त्यांच्या पुढे समोर अतिशय दर्जेदार फलंदाज विनोद पांडे। कव्हर क्षेत्राकडे टोलवा चेंडू, धाव बाद। काय क्षेत्ररक्षण चाललंय, म्हणजे हे होतंय काय? विजय वॉरियर्स संघाचा 7वा गडी होतोय बाद। धावसंख्या फक्त 31। म्हणजे आपण म्हणू शकतो की विजय वॉरियर्स संघाच्या कर्णधारांनी जो फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो थोडासा अंगलट आलेला दिसतोय, कारण त्यांच्या 7 गडी 31 धावांवर फक्त बाद झालेले।
आणि ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण गोलंदाजी टिचून केली जाते त्याचंच हे फळ आणि समोरचे फलंदाज पूर्णपणे प्रेशर मध्ये आपण बघतोय. ऑफसाईडला अतिशय सुंदर असा प्लेसमेंट केलेलं आहे. 4 धावांकरता चेंडू पाठवलाय आणि या 4 धावांनी धावा 35 किशोर पाटील यांनी जे 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या दोघं क्षेत्ररक्षकांमधून चेंडू भेदलाय. परत एक वेळा अशाच पद्धतीने खेळावं लागणार. चेंडू जातोय काउच कॉर्नर मध्ये. 1 धाव मात्र त्या दरम्यान मिळते. या एका धावेने धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 36 धावा 7 गडी बाद. 5व्या षटकाचे अजूनही शेवटचे 2 चेंडू यायचे. शिवम तिवारी समोर योगेश व्यास. अतिशय सुंदर चेंडू आणि रक्षात्मक लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू हळूच टोलून काढला आणि फिल्डर जोपर्यंत येतात त्या दरम्यान मात्र 1 धाव घेण्याची संधी फलंदाजाने घेतली आणि धावसंख्या 37 गडी बाद असताना अतिशय सुंदर आणि त्याचबरोबर सुंदर क्षेत्ररक्षण. धोका होऊ शकला असता जर नॉन स्ट्राईक एंडला जर कदाचित जर फेक जर झाली असती तर. आणि याचबरोबर होतंय 5व्या षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर विजय वॉरियर्स संघाची धावसंख्या 37 गडी बाद. 37 फॉर 7 टॉस जिंकून अगोदर फलंदाजी करण्याचा निर्णय पण थोडासा महागच पडत असताना आपण सध्या मैदानात बघतोय. कारण 7 गडी त्यांचे महत्वपूर्ण गडी बाद झालेले. धावा आहेत आलेल्या पण गडी जास्त बाद झालेले आणि तीच एक चिंतेची बाब विजय वॉरियर्स संघाकरता. क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी केली जाते. काय खेळतोय संघ. BN रॉयल्स आणि खऱ्या अर्थाने त्यांचा रॉयल्टी खेळ मैदानात आपल्याला दिसतोय. 8 गडी त्यांनी बाद केलेले. फक्त 37 धावा झालेल्या. सुमित शर्मा यांनी अगदी पहिल्या चेंडूमध्ये फलंदाजाला त्रिफळाचित केलंय. गडी नंबर 8 बाद होऊन डगआउट मध्ये. 37 धावा 6वं षटक 2रा चेंडू. आता लेफ्ट हँडेड बॅटर्स त्या ठिकाणी मैदानात पोहोचलेले. गिरीश व्यास. अतिशय सुंदर वेगवान चेंडू. खरं म्हणजे क्रॉस बॅटर स्ट्रोक फलंदाजाला खेळायचा होता पण यश मात्र मिळत नाहीये. सुमित शर्मा अगदी टिचून गोलंदाजी करतायत. लाईन आणि लेंथ. सुमित शर्मा यांचा चेंडू आता मात्र थोडीशी दिशा भरकटलेत आणि त्याचा फायदा घेत फलंदाजांनी रन मात्र काढले. तर एक अतिरिक्त धाव वाईड. एकूण 2 धावा या चेंडूवर मिळाल्यात आणि धावसंख्या पोहोचली पुढच्या दिशेने 39 8 गडी बाद. 6वं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. सुमित शर्मा आणि समोर किशोर पाटील जे खेळतात 14 धावांवर. जबरदस्त उचलून मारला चेंडू. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांकरता सीमारेषा पार 6 धावा. एक ब्रँडेड षटकार किशोर पाटील यांच्या बॅटीतून आपल्याला बघायला मिळालाय.
आणि धावसंख्या 45. खरं म्हणजे किशोर पाटील यांच्यावरच आता जबाबदारी असणार आहे, कारण संघाचे 8 गडी बाद झालेले आहेत आणि किशोर पाटील फलंदाजीची क्षमता आहे आणि आपल्या फलंदाजीच्या क्षमतेनुसार त्यांना पूर्ण शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. तेव्हाच कुठे धावसंख्या विजय वॉरियर्स संघाची सन्मानजनक परिस्थितीमध्ये पोहोचेल. सुमित शर्मा राऊंड विकेट आणि चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे काय गडी नंबर 9 बाद. सुमित शर्माने आपल्या पहिल्या षटकामध्ये दुसरा गडी बाद केलेला आहे आणि विजय वॉरियर्स संघ पूर्णपणे संकटात. 9 गडी बाद, 45 धावा. $45 for 9 wickets. Now this is the last pair. आता शेवटची अंतिम जोडी मैदानात आणि सुमित शर्मा त्यांचे अजूनही 2 चेंडू आपल्या पहिल्या षटकातले यायचे. घातक गोलंदाजी केली जाते. सुमित शर्मा या षटकात त्यांनी 2 गडी बाद केले आहेत. चेंडू बॅटला लागत यष्टीरक्षकाकडे वेगाने गेला, पण यष्टीरक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर 45. 9 गडी बाद. सुमित शर्मा आपल्या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आता टाकतायत. समोर हितेश व्यास. हितेश व्यासने चेंडू उचललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथे पूर्ण संघ बाद होतोय. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी सुमित शर्मा यांनी पूर्ण केलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने BN रॉयल्स संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांनी खेळ केला ना, कमाल खेळ केलेला आहे. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी सुमित शर्मा यांच्या नावाने. त्यांनी आपल्या पहिल्या षटकात 8 धावा फक्त खर्च केल्यात आणि 3 गडी म्हणजे संपूर्ण संघाची 6व्या षटकात समाप्ती केलेली आहे. विजय वॉरियर्स
राहुल शर्मा अगदी रक्षात्मक पद्धतीने कृष्णा व्यास यांनी चेंडू खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज पुढे होत चेंडू घेतायत आणि जातायत आपल्या गोलंदाजी मार्कवर. राहुल शर्मा यांचा 12-15 पावलांचा बॉलिंग रनअप. क्लीन बोल्ड. कृष्णा व्यास क्लीन बोल्ड बाद त्रिफळाचित. ज्या पद्धतीची सुरुवात विजय वॉरियर्सची झाली होती काहीशी तशीच सुरुवात या ठिकाणी BN रॉयल्स संघाची देखील होताना आपण मैदानाच्या आत बघतोय. 0-1 शून्यावर पहिला गडी बाद होतोय. विजयासाठीचं लक्ष जास्त मोठं नाहीये पण कमी धावसंख्येचे सामने नेहमी रोमांचित होतात हे आपण नेहमीच बघतो. आणि खास करून या ठिकाणचं भव्य दिव्य वातावरणामध्ये प्रेक्षकांची खूप मोठी हजेरी. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे साधजी जे की व्यस्त आहेत स्कोरिंग करण्यामध्ये आणि मनीष जी सावंत जे देखील व्यस्त आहेत. रिप्ले बऱ्याच वेळेस दाखवावा लागतोय कारण ज्या पद्धतीचा उच्च प्रतीचा खेळ आपल्याला या शिवतीर्थ मैदानावर दिसतोय. राहुल शर्मा 2 चेंडू टाकलेत. निर्धाव 1 गडी बाद केलाय. आता फलंदाजीसाठी शिव पुरोहित ज्यांनी छान गोलंदाजी केली होती पण आता गरज आहे त्यांच्या धावांची. राहुल शर्मा समोर लेफ्ट हँडेड शिव पुरोहित. ऑफसाईडला चेंडू खेळून काढला रक्षात्मक पद्धतीने. धाव मात्र मिळत नाहीयेत. 3 सलग निर्धाव चेंडू 1 गडी देखील बाद केलेला आहे राहुल शर्मा. राहुल शर्मा यांचा चेंडू भिरकावलाय सरळ 6 धावांकरता डीप स्क्वेअर लेगवर. शिव पुरोहित ज्यांनी गोलंदाजी जबरदस्त केली होती आता फलंदाजी पहिला षटकार त्यांच्या बॅटीतून आलेला आहे आणि जाणले जातात आपल्या ऑलराऊंड खेळाने. खास बॅटिंग, खास फिल्डिंग, खास बॉलिंग आणि प्लेयर देखील तेवढेच खास शिव पुरोहित. BN रॉयल्स 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यात सध्याची धावसंख्या. चेंडू बराच उंच आणि लांब पण गेलेला आहे. चेंडू बऱ्याच लांब गेलाय. दुसरा चेंडू इथे 5 रन करण्यात आलेला आहे. शिवपुरोहित 2 चेंडूचा सामना करत खेळत आहे 6 धावांवर 300च्या स्ट्राईक रेटने. आणि राहुल शर्मा यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत 6 धावा दिल्यात आणि 1 महत्वपूर्ण गडी देखील बाद केलाय. राहुल शर्मा यांचा चेंडू रक्षात्मक पद्धतीने ऑफसाईडला चेंडू खेळलेला आहे. अतिशय वेगाने 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने BN रॉयल संघ जाऊन पोहोचतात 7 धावेवर. शिवपुरोहित जाणतात एकेरी दुहेरी धावांचं महत्व. कारण शिवपुरोहित यांना माहिती आहे
की प्रत्येक वेळेस मोठे फटके बसणार नाहीत, आपल्याला प्लेसमेंट वन सिंगल डबल घ्यावेच लागणार आहेत. राहुल शर्मा यांचा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला, एक धाव. मिड विकेटच्या दिशेला, माफ करा, कारण लेफ्ट हँड बॅट्समन करतात ते मिड विकेटचं क्षेत्र आहे. एक धाव त्या दरम्यान सहज पडून काढली. एका धाव्याने बीएन रॉयल संघाची धावसंख्या 8, एक गडी बाद एका षटकानंतर. अजूनही जर आपण पाहिलं समीकरण चेंडू आणि धावांचं, तर 42 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. पण ज्या पद्धतीने सूझबूझ भरी बारी शिव पुरोहित खेळतात, जबरदस्त स्ट्रोक आणि चेंडू जातोय सर 4 धावा करता डीप स्क्वेअर क्षेत्रावरून. अथर्व नाईक यांच्या बाटेतून निघालेला एक उत्कृष्ट दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा. बीएन रॉयल संघाची धावसंख्या 12, एक गडी बाद. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कुणाल पांडे पहिल्या चेंडूचा समाचार घेतला गेलाय. दुसरा चेंडू येथे धोका होऊ शकला असता, परंतु शिव पुरोहित जाणतात मला थांबावं लागेल, परत आले सुरक्षित आपल्या घरामध्ये. कुणाल पांडे जबरदस्त चेंडू, वेगवान गतीने चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. बीएन रॉयल संघाची धावसंख्या 12, एक गडी बाद. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कुणाल पांडे देखील अतिशय चांगले गोलंदाज आहेत आणि समोर अथर्व नाईक लेफ्ट हँडेड बॅट्स. अतिशय वेगाने चेंडू मागच्या दिशेने जातोय, पण बॅकअप त्याला आहे, धाव मात्र मिळत नाहीये. एक निर्धाव चेंडू परत एक वेळा. आता शिव पुरोहित समजवतायत अथर्व नाईक यांना की नेमकं काय करायचंय, कारण ज्या पद्धतीने ज्या वेगाने कुणाल पांडे यांचा चेंडू येतोय ना, सांभाळावं लागेल, कारण पडझड जर झाली तर ज्या पद्धतीने विजय वॉरियर्स संघाची अवस्था झाली. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू रोवलाय, मिसफील्ड आणि चेंडू जातोय सर सीमारेषा बाहेर, 4 धावा. अथर्व नाईक यांनी पाहिलं आणि अक्षरशः 2 खेळाडूंमध्ये जो गॅप होता त्याचा फायदा घेत 4 धावांकरता चेंडूला पाठवलंय आणि धावसंख्या बीएन रॉयल संघाची जाऊन पोहोचली 16 धावांवर, एक गडी बाद. कुणाल पांडे यांचा चेंडू जबरदस्त पद्धतीने लॉंग ऑफ वरून टोलवलाय. 6 धावा प्लस नो बॉल म्हणजे 7 धावा एकंदरीत. आणि पंचांचा पंखा वरच्या दिशेने फिरताना आपण सध्या बघतोय. म्हणजे 7 धावा तर भेटल्याच, परंतु एक मोफतचा फटका मारण्याची संधी देखील मिळाली. धावसंख्या 23, एक गडी बाद. स्क्वेअर कट, परंतु या ठिकाणी आता धाव मात्र मिळत नाहीये. म्हणजे चांगलं असं कमबॅक गोलंदाजाने केलेलं आहे. धावसंख्या 23, अजूनही 23 धावांची गरज. म्हणजे बरोबर निम्म प्रवास झालेला आहे बीएन रॉयल संघाचा विजयाच्या दिशेने जात असताना. 37 चेंडूमध्ये 23 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. कुणाल पांडे यांच्या फील्ड रिस्ट्रिक्शन्स. कुणाल पांडे यांनी आपल्या एका पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा तब्बल खर्च केलेले आहेत. विपक्षी संघाला म्हणजे बीएन रॉयल संघाला विजयासाठी आवश्यक आहेत 46 धावा आणि कुणाल पांडे याच्या एकच ओव्हरमध्ये एकाच षटकामध्ये दिलेल्या 15 धावा. आपण समजू शकतो कशा पद्धतीने फलंदाजी या ठिकाणी बीएन रॉयल्सचे फलंदाज करतात. आकर्षक दर्जेदार पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी शिवतीर्थ मैदानावर खेळलं जात आहे.
फील्ड रिस्ट्रिक्शन्स जे 2 ओव्हरचे होते ते मात्र पूर्ण झालेले. पॉवर प्ले संपलेला आहे. राहुल शर्मा आडव्या बॅटीने खेचण्याचा प्रयत्न होता, माराकम घसटं जाते या पद्धतीचा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता शिव पुरोहित यांचा. चेंडू शरीराला लागतोय, धाव मात्र मिळत नाहीये. राहुल शर्मा परत एक वेळा स्वीपच्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करतायत, पण निर्धाव चेंडू राहुल शर्मा यांचे पडतायत. 2 लगातारचे निर्धाव चेंडू राहुल शर्मा आणि समोर शिव पुरोहित. अतिशय सुंदर चेंडू, दिशा दिली ऑफ साइडला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतील आणि देतील गोलंदाजाकडे त्या दरम्यान मात्र एक धाव काढण्याची संधी मिळाली आहे. धावसंख्या पुढे जात असताना 24, अजूनही 22 धावांची गरज. 33 चेंडू यायचेत, 22 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. राहुल शर्मा यांचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने रोवलाय आणि एक धाव अगदी सहजरित्या पडून काढली आहे. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावांवर, एक गडी बाद. राहुल शर्मांचा चेंडू पुरोहित यांनी तो मागच्या दिशेने डोलवला. चेंडू जातो थर्ड बँक क्षेत्राकडे 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी बीएन रॉयल्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावांवर. शिव पुरोहित जाऊन पोहोचले 7 चेंडू सामना करत 12 धावांवर, त्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार. आता राहुल शर्मा यांचा वैयक्तिक दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. जबरदस्त पद्धतीने मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर उचलून फेकून दिला 6 धावांसाठी. शिव पुरोहित पहिला अगोदर पाठवलाय, पहिल्याच्या भेटीला दुसरा पाठवून दिलेला आहे. काय खेळताय शिव पुरोहित. आता 30 चेंडूंमध्ये हव्यात विजयासाठी फक्त 11 धावा. बीएन रॉयल्स संघाचं सध्याचं धावसंख्या जर आपण जर पाहिली 35 धावा, 1 गडी बाद. शिव पुरोहित 8 चेंडूचा त्यांनी सामना केला, 2 उत्तुंग षटकार मारलेत, 1 चौकार मारलाय. म्हणजे 12 आणि 4 16 चौकार आणि षटकारांचे रन, एकूण 18 धावांमध्ये आपण म्हणूया. राहुल शर्मा यांचं महागड षटक, ज्या षटकामध्ये शिव पुरोहित यांना तो चेंडू बॅट स्विंग अतिशय वेगाने येते. जर कनेक्शन झालं असतं तर अजून एक दर्जेदार फटका आपल्याला बघायला मिळाला असता. अथर्व नाईक खेळतात 16 धावांवर आणि शिव पुरोहित खेळतायत 18 धावांवर. कुणाल पांडे कट पण क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅनला धाव मात्र मिळत नाहीये. पस्तीस धावा, 1 गडी बाद. बोलवलाय चेंडू अतिशय सुंदर आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेकरता परतायत आणि जोपर्यंत चेंडू घेतला जाईल आणि दिला जाईल गोलंदाजाकडे त्या दरम्यान मात्र 2 धावा अगदी सहज पडून काढल्या गेलेल्या आहेत.
आणि बीएन रॉयल्स संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 37 धावांवर एक गडी बाद असताना आता 9 धावांची गरज. 27 चेंडूंमध्ये 9 धावा आवश्यक. जबरदस्त पद्धतीने कव्हर क्षेत्रामध्ये टोलवला 1 धावेकरताचा हा फटका. आता विजयासाठी हव्यात फक्त 8 धावा. आणि ज्या पद्धतीने शिव पुरोहित आणि अथर्व नाईक खेळतात लक्ष अतिशय समीप असल्याचं दिसतंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू शरीरावर आदळतोय. नाही गोलंदाज पुढे सरसावत तो चेंडू घेत आहेत आणि परत जात आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. बीएन रॉयल्स संघाची धावसंख्या 38 एक गडी बाद. 4थं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर असताना कुणाल पांडे समोर शिव पुरोहित. जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न पण कुणाल पांडे यांचा अतिशय वेगवान चेंडू. याच बरोबर होते 4थ्या षटकाची सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बीएन रॉयल्स संघाची धावसंख्या 38 एक गडी बाद. शिव पुरोहित 10 चेंडूंचा सामना करत खेळतात 18 धावांवर 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने. आणि अथर्व नाईक खेळतात 19 धावांवर 13 चेंडूंचा सामना करत 2 चौकार आणि 1 षटकार त्यांचा या डावामध्ये त्यांनी लावलेला आहे. 38 एक गडी बाद. 4 षटकांची नंतरची धावसंख्या 8 धावा विजयासाठी अजूनही आवश्यक आहेत बीएन रॉयल्स संघाला. आणि ज्या पद्धतीने खेळतायत दोघं फलंदाज. चला बी फास्ट. आणि जेवढ्या लवकरात लवकर ह्या धावा घेता येतील कारण पुढे पॉइंट्स टेबलचा ज्यावेळेस विषय येतो ना त्यावेळेस धावगतीचा देखील विचार करावा लागतो. आणि धावगती ज्या संघाची जास्त असते असे संघ पात्र होतात आणि धावगती कमी असलेले संघ काही वेळेस फेरीतून बाद होत असतात. आपण नेहमीच बघतो. अतिशय सुंदररित्या थर्ड बँक क्षेत्रामध्ये दिशा दिलेली फक्त आणि चेंडू जातो 4 धावे करता बाहेर. बीएन रॉयल्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावांवर. बघता बघता विजयाच्या अगदी समीप येऊन पोहोचला बीएन रॉयल्स संघ. किशोर पाटील 1 धावे करता परत जात आहेत. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि 1 धाव अगदी सहजगत्या पडून काढली जाते. किशोर पाटील यांचा चेंडू आणि या दर्जेदार फटक्याने सामना बीएन रॉयल्स यांनी जिंकलेला आहे. आणि अथर्व नाईक आणि शिव पुरोहित हे अविजित आपल्या संघाला विजयश्री त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे. बीएन रॉयल्स संघ 9 गडी राखून हा सामना आपल्या झोडीत त्यांनी केलेला आहे. शिव पुरोहित हे प्लेयर ऑफ द मॅच सामन्याचे मानकरी ठरले. उत्कृष्ट खेळ गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो शिव पुरोहित यांनी एक प्रकारचा मजबूत अशी छाप सोडली आणि आपल्या संघाला सहज विजयाच्या रथावर आरूढ केलेलं आहे.